आज आम्ही डीमार्टमध्ये ग्रोसरी शॉपिंग करायला गेलेलो. ग्रोसरी म्हणजे एक्झॅक्टली नॉट ग्रोसरी, तसं आम्ही ऑनलाईनच मागवतो डीमार्टवरून. पण हल्ली ना डीमार्टमध्ये असं म्हणजे सगळं एकदम मोठे मोठे पॅकेट्स अवेलेबल असतात. सो त्याच्यासाठी आम्ही जे थोडंफार छोटं-मोठं घ्यायचं होतं आयटम्स त्यासाठी डीमार्टमध्ये गेलेलो. आणि विथ बिस्किट्स घ्यायचे होते आम्हाला. बट बिस्किट्समध्ये पण यावेळेला एवढा म्हणजे रेट असा कमी असा नव्हता. सो वी गॉट डिसअपॉइंटेड. आणि आम्हाला ना इथे कॉफी घ्यायची होती आणि तेव्हा एक अशी मजा इथे कॉफी झाली. बघितले दॅविड ऑफ अशा अरेबिका. प्रकारे ताईचा आवाज पण स्लो झालेला आहे अरेबिका मध्ये सगळं बिकॉज ऑफ अरेबिका लोक अरेबिकाच सगळं लिहिलंय यार. आणि अरेबिका झालं. सो आम्ही फार हसत होतो इथे. आणि त्यानंतर चॉकलेट सेक्शनमध्ये गेलो. पण तिथे पण एवढा फारसा असा काही डिस्काउंट नव्हता. आणि नट्स सगळ्यात मेन तर हे ड्रायफ्रुट्स घ्यायचे होते. कारण एक दोनदा कसं झालं माहिती आहे एक्सपिरियन्स, बदाम मागवलेले ऑनलाईन आणि म्हणजे फ्लॅट आय थिंक त्यांनी 50 का 40% ऑफ दिलेलं, बट त्याची क्वालिटी एवढी चांगली नव्हती. सो आम्ही जस्ट तिकडे जाऊन म्हणून आम्हाला तिथे नट्स घ्यायचे होते म्हणून आम्ही गेलेलो. बट तिथे पण आहे ना नट्सची क्वालिटी एवढी चांगली नव्हती. तुम्हाला कोणाला जर माहिती असेल की ड्रायफ्रूट कुठले कोणाचे चांगले मिळतात सो प्लीज कमेंट मध्ये सांगा. त्यानंतर थोडंसं चिट्टर खायला घ्यायचं होतं. बट इथे पण आहे ना मोठे मोठे पॅक्स अवेलेबल होते लेसचे वगैरे असे, म्हणजे आपले ते 20वाले वगैरे नव्हते. आम्हाला हे छोटं ना आम्हाला जे हे चिप्स आहे ते ट्राय करत होता. लागले तिथे छोटंसं अवेलेबल होतं. सो ते आम्ही घेतलं. आणि पापडाच्या इथे जाम उग्र वास मारत होता. आधी डीमार्ट जेव्हा आधी जायचो ना एकदम असं क्लीन अँड क्लिअर असायचं. हल्ली ना डीमार्टमध्ये पण असं एवढं क्लीनलीनेस नसतो. म्हणजे तिकडचे सगळं स्टाफ करत असतो काम, बट लोक आय डोंट नो असं म्हणजे सगळं अस्ताव्यस्त करून टाकलेलं असतं. इथे ना ह्यांचे नवीन नवीन असं छोटे छोटे ॲक्सेसरीज पण चांगले आहेत. क्वालिटी ठीकच आहे म्हणजे मी वाव नाही म्हणणार, बट ओके. इन कमी बजेटमध्ये तुम्हाला चांगलंच असं काय काय मिळून जातं. आम्हाला पडदे पण घ्यायचे होते, बट अनफॉर्च्युनेटली इथे आम्हाला हवे तसे पडदे नाही मिळाले. कॉटनमध्ये नव्हते, सगळे असे सिंथेटिक होते. मध्ये यांचे ना छान असं कॉटन कलेक्शन आलेलं पडद्यांचं वगैरे. कलर्स पण एकदम असे ब्राईट होते. हे थोडेसे डल कलर होते. सो आम्ही इकडनं नाही घेतले पडदे. आणि त्यानंतर आम्ही बॅग सेक्शनमध्ये आलो. डीमार्टमध्ये हल्ली बॅग्स फार छान छान आल्या आहेत. आम्हाला ना हे मोबाईल पाऊच फार आवडलेलं. आय थिंक 199 रुपीजला होतं. सो या छान वाटत होतं हे, बट आम्ही नाही घेतलं. कंट्रोल केलं स्वतःला, थोडं ताबा ठेवला. बट या थोडंसं असं छान वाटत होतं फॅन्सी असं. आणि त्यांच्या बॅग्स पण हे सगळं लोकांनी कसं टाकलं आहे असं बघून चिड येत होती ना. बट एनिवेज, आणि हे तर कुलाबाला मिळायचं ते पण इथे आलं. ही बॅग आम्हाला फार आवडलेली. 1000च्या रेंजमध्ये होती पण क्वालिटी छान होती. आम्ही नाही घेतली, ठेवून दिली. पाऊच पण छान छान म्हणजे तुम्हाला ना कंट्रोल करावं लागतं, नाहीतर तुम्ही एकदम त्याच्या भुरळ पाडतात तुम्हाला त्यांचे कलर्स. आणि आले त्यांनी छान छान इंट्रोड्यूस केलं. आय थिंक बॅगेट वगैरे पण ऑनलाईन बघाल ना तर कॅप्रिसी बॅगेट पण एकदम कमी रेंजमध्ये आहे. तर नाव आय डोंट नो अबाउट द क्वालिटी म्हणजे कसा स्टॉक आहे, बट या चांगले होते. या सो हे पाऊच, वी आर क्रेझी, वी बोथ आर, म्हणजे मी आणि माझी बहीण दोघी आम्ही छोट्या छोट्या, स्पेशली मी पाऊच आणि क्रेझी आहे. सो या आम्हाला हे पाऊच फक्त आम्ही बघत होतो, घेतले नाही कारण ऑलरेडी फार घेतलेले होते. आणि एक आहे म्हणजे डिमांडमध्ये गेल्यावर ना जरा जास्तच सामान खरेदी होतं. जे घ्यायचं आहे ते कधी कधी बाजूला राहतं आणि नको ते घेतलं जातं. बट यावेळेला आम्ही कंट्रोल केला. या सो ही होती आमची छोटीशी शॉपिंग. यू प्लीज डू लेट मी नो की तुमचं पण असंच होतं का. थँक्यू, बाय, टेक केअर, अँड प्लीज सबस्क्राईब टू द चॅनल, लाईक, शेअर अँड कमेंट टू दिस व्हिडिओ. थँक्यू.